मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात कर्जमाफी मिळण्याची शक्यता सरकारमधल्या सूत्रांनी वर्तवलेली आहे। 2 ते 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याचा राज्य शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। पंतप्रधानांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या सूचना सरसकट सातबारा कोरा करावे जो शब्द निवडणुकीच्या आधी दिलेला होता तर तो व्यवस्थित पाळावे। त्यामुळे 10 बँकांची 100% आता सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यात येणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आता डायरेक्ट 50,000 नाही तर 1 लाख नाही तर सरसकट सर्वांची कर्जमाफी होणार आहे। सातबारा कोरा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर करण्यात आल्या अचानक निर्णय या ठिकाणी झाला आहे। त्याचं कारण म्हणजे आता या कर्जमाफीची तक्रार जी आहे ती आता डायरेक्ट पंतप्रधानांकडे गेलेली आहे। संसदेमध्ये विरोधक नेत्यांनी आता डायरेक्ट मोदी सरकारला तक्रार केली आहे। तुम्ही आता सुरुवातीला व्हिडिओ पाहिला तर स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे जसं भाजपाच्या नावावर आपल्या राज्यातील 3 मंत्र्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं इथं ठरवलं होतं। निवडणुकीच्या आधी आश्वासन दिलेलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्याचसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनी पण ओरडून निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की आम्ही तुमचा सातबारा निवडून आल्यानंतर इथं दुसऱ्याच दिवशी कोरा करू। परंतु आता ही सरकार कर्जमाफी इथं करण्याचं तोंडातून इथं काढलं नाही। तर अशी जेव्हा आता पंतप्रधानांनी मोदींनी संसदेमध्ये आता विचारण्यात इथं आली, तुम्ही आताच व्हिडिओ बघितला त्याप्रमाणे इथं पाहायला मिळत आहे डायरेक्ट आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आदेश देण्यात आले। आता याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना हा आदेश आला। केंद्र सरकारने प्रधानमंत्री आहेत ते भाजपचे आहेत आणि आपल्या जसं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पण भाजपचे आहेत आणि प्रधानमंत्री यांचा आदेश मुख्यमंत्र्यांना मानावाच लागतो। त्यामुळे इथं सूत्रांकडून ही महत्त्वाची माहिती मिळते। ही 1 लाखाची जसं की 1,00,000 कोटी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला कर्जमाफीसाठी केंद्राकडून इथं आता मिळालेली आहे। त्याच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आता या ठिकाणी होणार आहे। परंतु यामध्ये सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही हे शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्यावे। कर्जमाफी सरसकट सर्व शेतकऱ्यांची माफ होणार आहे परंतु यामधून काही शेतकरी इथं वगळण्यात येणार आहे। याची लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात येणार आहे। संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहे। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर बघा तसेच यामध्ये सर्वच इथं बँकांची कर्जमाफी होणार नाही कारण इथं सरकारच्या माध्यमातून चौकशी प्रत्येक शेतकऱ्याची या ठिकाणी आता केली जाणार आहे। त्याचं कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी इथं काय केलं की आम्ही शेती पिकासाठी कर्ज काढत आहोत अशा प्रकारे खोटी कागदपत्रे काढून त्यांनी आता 10 लाखांचं कर्ज घेतलंय। काही जणांनी त्या ठिकाणी 20 लाखांचं बँकेकडून शेती पिकाचं कर्ज आहे म्हणून घेतलंय। आता ते कर्ज घेऊन इथं शेतकऱ्यांनी मोठी घरे बांधली, काही जणांनी इथं फॉर्च्युनर घेतलं। मग कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि तारीख काय आल्या? संसदेमध्ये मोदींना हा प्रश्न केलाय त्यामुळे काय उत्तर मिळाले नक्की बघा। आता अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने सुद्धा आता कर्ज घेतल्याचं इथं दिसत आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांनी इथं कसून चौकशी त्यांची होणार आहे त्या ठिकाणी। जसं की मग आता या ठिकाणी तुम्ही खरंच शेती पिकांसाठी मागील आता कर्ज घेतलेलं आहे का जसं की 2017 ते 2025 पर्यंत आतापर्यंत खरंच शेती पिकासाठी तुम्ही कर्ज घेतला आहे काय याची चौकशी कसून तुमची आधी केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याचं कारण म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की जसं की नेमकं कर्जमाफी कोणत्या तारखेला करण्यात येणार आहे। ही तारीख आता स्पष्ट झाली। तुम्ही आतापर्यंत अनेक व्हिडिओ आतापर्यंत पाहिले असतील कर्जमाफी होईल उद्या कर्जमाफी होईल, परंतु ही कर्जमाफीची तारीख आता ही केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी कर्जमाफीची अधिकृत तारीख आता जाहीर करण्यात आली आहे। कारण मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी ही तक्रार मोदी साहेबांकडे केली होती। घटना काय झाली तुम्ही पण ऐका। आता जसं की मार्च महिना होता, तुम्हाला माहीतच आहे मार्च महिना होता आणि मार्च महिन्याच्या 25 तारखेला अजितदादा पवार शेतकऱ्यांना सांगितलं होतं की 31 मार्चच्या आतमध्ये तुम्ही कर्ज भरा। जेव्हा अजित पवार यांनी असं सांगितलं तेव्हा सर्व शेतकरी इथं सरकारवर त्यावेळेला जसं की खडवलले होते। चुकीच्या आधी बघा तुम्हाला माहीत आहे आता या ठिकाणी आधी तुम्हाला जसं की माहीतच असेल अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं आता तुम्हाला जसं की निवडून द्या
निवडून आल्यानंतर आम्ही 7/12 कोरा करू, परंतु आता हे सरकार पलटली. इथं जसं की शेतकऱ्यांना मारतच असल्याचं इथं लक्षात आलं. डायरेक्ट कर्ज भरा असं प्रत्येक शेतकऱ्यांना त्यावेळी आता त्यांनी अजितदादा पवार यांनी बोलताना इथं दिसलेलं आहे. त्यामुळे ही तक्रार आता शेतकऱ्यांनी परिपत्रकाद्वारे डायरेक्ट मोदी सरकारला तक्रार केली होती. तुमच्या चेहऱ्यावरती सर्व खाली जसं की नेते निवडून येतात आणि आम्हाला फसवलं, कर्जमाफी करू असं सांगितलं, तुमचं कर्जमाफ करून तुम्ही आम्हाला मतदान द्या अशा प्रकारे बोलून आता हे सरकार कर्जमाफी लवकरच करीना झालं अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं होतं. लक्षात घ्या, आता सरसकट कर्जमाफी होऊ शकते, परंतु फक्त या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते. बाकीच्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ इथे या लाभापासून तुम्हाला वंचित राहावे लागणार आहे. लाभ तुम्हाला भेटणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून फक्त गरीब शेतकऱ्यांना, गरजूवंत शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करणार असं सरकारच्या माध्यमातून सांगितलंय. मग ते गरीब आणि गरजू शेतकरी नेमकं कोणते आहेत? तर बघा, ज्या शेतकऱ्यांकडे आता उत्पन्नाचा दाखला आहे आणि त्याच्या शेतकऱ्यांचं जसं की उत्पन्नावरती एक ठराविक मर्यादेच्या आतमध्ये कर्ज आहे. जर अशा जसं की कर्ज असेल, उत्पन्न तुमचं जास्त म्हणजेच इथं 10 लाख उत्पन्न असेल, 20 लाख उत्पन्न तुमचं वार्षिक असेल, तर अशा शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी होणार नाही. म्हणजे त्यानंतर सगळ्यात इथं महत्त्वाचं म्हणजे इथं शेतकरी मित्रांनो सांगण्यात आलंय की म्हणजेच आता तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड हे तुमच्याकडे जर असेल, म्हणजे पिवळे व केसरी राशन कार्ड हे तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला याचा अजिबात फायदा मिळणार नाही. ज्यांच्याकडे असेल त्यांनाच हा फायदा मिळणार आहे, कारण सरकारच्या माध्यमातून इथं सांगण्यात आलंय की तुम्ही पिवळे व केसरी राशन कार्ड त्याचंच इथं शेतकऱ्यांना देतो की ज्यांचं उत्पन्न म्हणजेच 2.5 लाख रुपये इथं वार्षिक उत्पन्न इथं असते, म्हणजे ते गरीब आणि गरजूवंत शेतकरी असतात. त्यामुळे तुमच्याकडे जर हे कार्ड असेल तर तुम्हाला याचा फायदा नक्कीच आणि 100% होणार आहे. कारण की बघा, इथं डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून आदेश इथं देण्यात आले. तक्रार आता केंद्र सरकारकडे गेल्या आणि सरकारला आता राज्यातले जसं की सरकार आहे त्यावर जसं की धारेवर धरलंय. तुमच्या भाजप सरकारने कर्जमाफी देतो असं आश्वासन दिलं होतं, परंतु आता अजिबात सरकार इथं कर्जमाफी द्यायला नाही. त्यामुळे आदेश आता डायरेक्ट केंद्र सरकारला इथं पाठवलेला आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आता हा डायरेक्ट आदेश आलेला आहे. तर त्यामुळे तुमची इथं समितीद्वारे चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड असायलाच पाहिजे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं कार्ड तुमच्याजवळ शेतकरी मित्रांनो असायलाच पाहिजे. जर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा पाहिजे असेल तर तुम्हाला एक कार्ड असलंच पाहिजे, ते म्हणजेच किसान कार्ड. म्हणजे त्याला जसं की फार्मर ID सुद्धा आपण म्हणत असतो. जर हे कार्ड तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला शेतकरी याचं जसं की ओळखपत्र तुमच्याजवळ नसणार असं हे इथं ग्राह्य धरलं जाणार आहे. म्हणजे जिथं तुमचं कर्जमाफी होणार नाही, मग फायदा होणार नाही. त्यामुळे फार्मर ID इथं पिवळे राशन कार्ड तुमच्याकडे असायलाच पाहिजे. तर बघा, सरकार काय म्हणते की तुमची कर्जमाफी आम्ही करणार आहोत, परंतु कधी करणार आहे याची तारीख सरकारने सांगितली नाही. परंतु आता तक्रार इथं डायरेक्ट की हे मोदींकडे गेली आहे, केंद्र सरकारकडे संसदेमध्ये गेल्या. डायरेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जसं की यांना आलेला आहे, ज्यांच्या माध्यमातून आता जे शब्द निवडणुकीच्या आधी देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेला होता तो म्हणजे सरसकट कर्जमाफी 1.5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी आम्ही करू, अशा प्रकारचं आश्वासन निवडणुकीच्या आधी या सरकारने आता जे जसं की बोललेलं होतं आश्वासन पूर्ण करू असं सध्या इथं दिसलंय. त्यामुळे लवकरच तुमची कर्जमाफी होण्याची इथं चिन्ह आता दिसत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कर्जमाफीच्या संदर्भातील शेतीविषयी अपडेट डेली जर का पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. शेतकरी मित्रांनो, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून कर्जमाफी संदर्भातील त्यांना देखील अशीच महत्त्वपूर्ण अपडेट डेली भेटत राहणार. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.